नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले सर्व प्रश्न मोस्ट आयएमपी आणि सिलेक्टेड असणार आहे। ठीक आहे, लगेच व्हिडिओला सुरुवात करू। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, भारतातील पहिले गोल्ड एटीएम कोठे सुरू करण्यात आलेले आहे? मित्रांनो, याचं योग्य उत्तर असणार आहे बघा, या ठिकाणी हैदराबाद, पर्याय क्रमांक सी हैदराबाद। भारतातील तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणी बघा भारतातील पहिले गोल्ड एटीएम, भारतातील तसेच मित्रांनो जगातील जरी विचारलं तर बघा जगातील देखील हे पहिलं गोल्ड एटीएम असणार आहे। ठीक आहे, कुठे सुरू झालेलं आहे? हैदराबाद, तेलंगणा राज्यामध्ये। ठीक आहे, तर करंटच्या दृष्टीने तेलंगणाचे नवीन जे काही मुख्यमंत्री आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत, रेवंत रेड्डी आहेत। ठीक आहे, काँग्रेस या पक्षाचे राज्यपाल आहेत सीपी राधाकृष्णन। ठीक आहे, तेलंगणाची राजधानी आहे बघा हैदराबाद। याच ठिकाणी भारतातील पहिले गोल्ड एटीएम सुरू करण्यात आलेले आहे। ठीक आहे मित्रांनो, या जे काही एटीएम आहे याच्यामधून बघा सोन्याचे शिक्के बाहेर निघणार आहेत। जसे नॉर्मल एटीएम मधून पैसे बाहेर येतात तसे यामधून सोन्याचे शिक्के बाहेर येतील। ठीक आहे मित्रांनो, एटीएमचा फुल फॉर्म याआधी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे। एटीएमचा फुल फॉर्म काय आहे असा प्रश्न नेहमी विचारला जातो। तर बघा ऑटोमेटेड टेलर मशीन। ठीक आहे, ऑटोमेटेड टेलर मशीन हा फुल फॉर्म आहे एटीएमचा, लक्षात ठेवायचा आहे, परीक्षेत विचारला जातो। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, इन्फोर्समेंट डायरेक्टोरेटचे किंवा ईडीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट। ठीक आहे, ईडीचा फुल फॉर्म या ठिकाणी लक्षात ठेवा, सेपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो फुल फॉर्मसाठी। तर या ठिकाणी फुल फॉर्म आहे बघा इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट असा फुल फॉर्म आहे ईडीचा। ठीक आहे, ईडी सध्या चर्चेमध्ये आहे। तर याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी बघा दिल्ली किंवा नवी दिल्ली ऑप्शनला बघा असेल तर योग्य उत्तर द्यायचं आपल्याला। ठीक आहे, दिल्ली या ठिकाणी ईडीचं मुख्यालय आहे। ईडीला मराठीत काय म्हटलं जातं तर अंमलबजावणी संचालनालय। ठीक आहे, अंमलबजावणी संचालनालय असं ईडीला म्हटलं जातं। याचं मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी। सध्या कोण आहेत अध्यक्ष किंवा संचालक ईडीचे? तर बघा राहुल नवीन हे ईडीचे सध्याचे प्रमुख आहेत। ठीक आहे, ईडीची स्थापना कधी झाली होती? 1 मे 1956ला 1 मे 1956ला ईडीची स्थापना झालेली आहे। लक्षात ठेवायचं आहे, मुख्यालय दिल्ली, आताचे जे काही हे आहेत संचालक ते आहेत राहुल नवीन। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, लंपी हा रोग कोणत्या प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते? लंपी हा आजार मित्रांनो गायी आणि बैलामध्ये जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक सी गाय हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे मित्रांनो, हा आजार कोणत्या व्हायरसमुळे होतो? तर बघा निथलिंग। ठीक आहे, निथलिंग असं नाव आहे, निथलिंग। तर या व्हायरसमुळे तो आजार होतो। ठीक आहे, हा आजार आहे विषाणूजन्य आजार आहे। ठीक आहे, निथलिंग व्हायरसमुळे होतो। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती असते? कोणती आहे मित्रांनो? स्थायी समिती। ठीक आहे, पर्याय क्रमांक ए स्थायी समिती ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती असते। सध्या भारतामध्ये किती जिल्हा परिषद आहेत मित्रांनो? 34 जिल्हा परिषद आहेत। ठीक आहे, या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो, 34 जिल्हा परिषद आहेत। त्या जिल्हा परिषदेची महत्त्वाची समिती कोणती? स्थायी समिती। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, हृदय आणि त्याचे कार्य या संबंधित असलेल्या शास्त्रास काय म्हटले जाते? तर काय म्हटले जाते? कार्डिओलॉजी। ठीक आहे, कार्डिओलॉजी म्हटलं जातं। पर्याय क्रमांक ए हृदय आणि त्या संबंधित जे काही कार्य असते त्या संबंधित असलेल्या शास्त्रास बघा कार्डिओलॉजी असे म्हटले जाते। तर मित्रांनो हृदयासंबंधित जे काही आजार असतात ते बरे करण्यासाठी जे काही तज्ज्ञ असतात त्यांना कार्डिओलॉजिस्ट असं म्हटलं जातं। ठीक आहे, कार्डिओलॉजिस्ट प्रश्न विचारलेला आहे 23च्या भरतीला, हृदयाचे जे काही तज्ज्ञ असतात त्यांना कार्डिओलॉजिस्ट असं म्हटलं जातं। ठीक आहे, त्यानंतर बघा व्हायरोलॉजीमध्ये विषाणूचा अभ्यास केला जातो। ठीक आहे, विषाणू आणि विषाणूजन्य आजारांचा अभ्यास व्हायरोलॉजीमध्ये केला जातो। त्यानंतर पॅथॉलॉजी म्हणजे काय? तर बघा पॅथॉलॉजीमध्ये रोगांचा अभ्यास केला जातो। ठीक आहे, एखाद्या विशिष्ट रोगाचा अभ्यास किंवा जे काही नवीन रोग येतात त्यांचा अभ्यास जो केला जातो तो पॅथॉलॉजीमध्ये केला जातो। जिओलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? कमेंट करून सांगायचं। आपलं मूळ उत्तर आहे बघा कार्डिओलॉजी, हृदय आणि त्याचे कार्य या संबंधित असलेल्या शास्त्रास कार्डिओलॉजी असे म्हटले जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच काय तर मित्रांनो MIDC। ठीक आहे, याची स्थापना कधी झालेली आहे? तर बघा
1 ऑगस्ट 1962ला, ठीक आहे, 1 ऑगस्ट 1962ला MIDCची स्थापना झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? या ठिकाणी नरनाळा अकोला, भीमाशंकर पुणे, यावल अहमदनगर, चांदोली सांगली यापैकी चुकीची जोडी आहे बघा पर्याय क्रमांक सी, यावल अहमदनगर मध्ये नसून जळगावमध्ये आहे, ठीक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक सी चुकीची जोडी असणार आहे. या ठिकाणी नरनाळा अकोला, मित्रांनो सेम नाव आहेत बघा काही, तर त्याच्यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज होतात. त्यामध्ये बघा नरनाळा, अर्नाळा आणि कर्नाळा ही 3 नाव आहेत, ठीक आहे. नरनाळा या ठिकाणी अकोलामध्ये आहे, कर्नाळा हे पक्षी अभयारण्य हे रायगडमध्ये आहे आणि अर्नाळा हा किल्ला पालघरमध्ये आहे, ठीक आहे. नरनाळा, कर्नाळा आणि अर्नाळा, ठीक आहे. भीमाशंकर अभयारण्य पुण्यात आहे, चांदोली सांगलीमध्ये आहे, ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, नगरपालिकेच्या अध्यक्षास काय म्हटले जाते? काय म्हटले जाते? नगराध्यक्ष म्हटले जाते, ठीक आहे. पर्याय क्रमांक डी नगराध्यक्ष म्हटले जाते नगरपालिकेच्या अध्यक्षास. मित्रांनो मध्यम आकाराच्या शहराचे कामकाज नगरपालिका पाहत असते, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतात दर किती वर्षांनी जनगणना करण्यात येते? सर्वांना माहीत असेल भारतामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना करण्यात येते. पहिली जनगणना केव्हा झाली होती? तर बघा 1872, ठीक आहे. 1872 मध्ये पहिली जनगणना झाली होती. कोणाच्या काळात? लॉर्ड मेयो. 1872 मध्ये लॉर्ड मेयोने जनगणना घडून आणली होती भारतातील पहिली, ठीक आहे. जर स्वातंत्र्यानंतर पहिली विचारली तर बघा 1951ला, 1951ला पहिली जनगणना झाली. कधी? स्वातंत्र्यानंतर. आणि पहिली विचारलं तर 1872, स्वातंत्र्यानंतर 1951, ठीक आहे. 2011ला झालेली जनगणना ही भारताची बघा 15वी जनगणना होती, ठीक आहे. 15वी जनगणना होती. सेम प्रश्न विचारला, भारतात दर किती वर्षांनी पशुगणना करण्यात येते? तर बघा दर 5 वर्षांनी पशुगणना करण्यात येते, 5 वर्षांनी, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, दुधाचे सत्व मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? तर मित्रांनो या ठिकाणी लॅक्टोमीटर, पर्याय क्रमांक बी लॅक्टोमीटर वापरले जाते दुधाचे सत्व मोजण्यासाठी, ठीक आहे. लॅक्टोमीटर. मित्रांनो दुधामध्ये कोणती शर्करा आढळून येते किंवा अस्तित्वात असते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा लॅक्टोज ही शर्करा दुधामध्ये आढळून येते, ठीक आहे. दुधाला पिवळा रंग कशामुळे प्राप्त होतो? कमेंट करून सांगायचे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही? कोणते ठिकाण आहे मित्रांनो? तर बघा या ठिकाणी गणपतीपुळे हे जे ठिकाण आहे ते अष्टविनायकांपैकी नसलेले ठिकाण आहे, ठीक आहे. पाली, मोरगाव, रांजणगाव हे जे 3 ऑप्शन आहेत ते अष्टविनायकांपैकी ऑप्शन आहे, ठीक आहे. यामध्ये गणपतीपुळे हे जे ठिकाण आहे ते अष्टविनायकांपैकी एक नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, डॅश डॅश या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. कोण? तर बघा प्रतिभाताई पाटील, ठीक आहे. प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या, ठीक आहे. त्यानंतर बघा ऑप्शन आहेत विजयालक्ष्मी पंडित. जर विचारलं महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण? तर बघा विजयालक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल आहे, ठीक आहे. सरोजिनी नायडू. विचारलं बघा भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण? तर बघा या ठिकाणी सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. उत्तर प्रदेश या राज्यासाठी त्या राज्यपाल झाल्या होत्या आणि त्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत, ठीक आहे. या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका, सरोजिनी नायडू भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत, यूपीसाठी झाल्या होत्या. विजयालक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत, ठीक आहे. या ठिकाणी डॉक्टर ॲनी बेझंट बघा काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. डॉक्टर ॲनी बेझंट काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत, ठीक आहे. त्यानंतर बघा आपलं मूळ उत्तर आहे प्रतिभाताई पाटील भारताच्या पहिल्या राष्ट्रपती, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या तिरंगी झेंड्याच्या मध्यभागी असलेल्या अशोक चक्रामध्ये एकूण किती आरे आहेत? तर मित्रांनो सर्वांना माहीत असेल 24 आरे आहेत, ठीक आहे. 24 आरे आहेत. यामध्ये जे काय भारतीय ध्वजाची रचना कोणी केली होती? पिंगळी व्यंकय्या, ठीक आहे. पिंगली व्यंकय्या यांनी भारताच्या ध्वजाची रचना केली होती. जे काही अशोक चक्र आहे मध्ये ज्यामध्ये 24 आरे आहेत अशा प्रकारचे, तर ते कुठून घेण्यात आलेले आहे? सारनाथच्या अशोक स्तंभावरून घेण्यात आलेले आहे, ठीक आहे. सारनाथच्या अशोक स्तंभावरून घेण्यात आलेले आहे. त्यामध्ये 24 आरे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, 1927 मध्ये कोणी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह केला? कोणी केलेला माहीत असेल सर्वांना. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये महाड, रायगड येथील महाडमधील
चवदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे? 1927 वर्ष लक्षात ठेवायचं आहे. वर्षावर पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कोणी केलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडमध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? कोठे आहे मित्रांनो? नांदेड या ठिकाणी. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी नांदेड योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कोठे आहे? तर मित्रांनो कोठे आहे? नाशिक या ठिकाणी आहे. ठीक आहे. नाशिक या ठिकाणी आहे महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण 30 ते 40 प्रश्न या व्हिडिओमधून तुमचे कव्हर केलेले आहेत, जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ग्राउंड आणि अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.